नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डब्यात आज काय नवीन ही सिरीज आपली चालू आहे। आज आपण शेपूच्या भाजीच्या वड्या बनवणार आहोत। काय होतं, शेपूची भाजी बनवली डेकर वगैरे येतात, कुणाला आवडत नाही, अशी कुरकुर चालू असते। त्याच्यामुळे म्हटलं आज जरा शेपूच्या भाजीचा वेगळा प्रकार काहीतरी करूयात। तर आज आपण शेपूच्या वड्या करणार आहोत। आता ही शेपू मी धुवून घेत आहे। आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेले पहा, पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात डुबवायची आणि डुबून नंतर मग बाजूला काढायची। अशा प्रोसेसने मी शेपूची भाजी धुवून घेणार आहे। म्हणजे मग पातेल्याच्या खाली तळाला सर्व माती कचरा काय असेल तर ते राहतो। आणि याच्यामध्ये अशी शेपू टाकायची। अशी भाजी मोकळी करायची आणि पाण्यामध्ये अशी डुबवत राहायची थोडा वेळ। शेपूच्या भाजीला जी माती असते ना ते सुद्धा पटकन निघून जाते पहा। अशी निथळायची आणि भांड्यात काढून घ्यायची। असं पाणी खराब निघतं ते आता टाकून देऊयात। आता ज्यावेळेस अशी भाजी आपण उंच करून आणि हलके अशी ठेवतो ना, त्यावेळेस याच्यातलं पाणी सर्व ताटामध्ये निथळलेलं असतं पहा खाली। आता भाजी आपण चिरून घेऊयात। कोणत्याही भाज्या चिरून धुवायच्या नाहीत। आता हे बहुतेक सर्वांनाच माहीत आहे, कोणतीही भाजी अगोदर धुवायची आणि नंतर चिरून घ्यायची। आता आपल्याला वड्या बनवायच्या आहेत ना, ज्या भांड्यात आपल्याला पीठ वगैरे सर्व घेणार आहोत त्याच्यामध्येच आपण टाकून घेणार आहोत। हे पहा, शेपूची भाजी सर्व आपली चिरून झालेली आहे। शेपूच्या भाजीची एक जुडी आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठाऐवजी जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल ना तर अवश्य घाला, त्याच्यामुळे वड्यांची टेस्ट खूप छान लागते। अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। 4 टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि टेबलस्पून तुम्हाला घ्यायचं असेल तर 2 टेबलस्पून मीठ घेऊ शकता तुम्ही। हळद 1 टीस्पून, लाल तिखट 3 टीस्पून, हिरव्या मिरचीचा ठेचा 1 टेबलस्पून, तीळ अर्धी वाटी। ही वाटी छोटी आहे, याच्यात आपण टाकून घेऊयात। आता हे सर्व आपण अगोदर मिक्स करून घेऊयात। आपण कोथिंबीरीच्या वड्या करतो तशाच म्हटलं या शेपूच्या सुद्धा वड्या कराव्यात, मग तशी शेपू खाल्ली जात नाही। डब्यावरती शेपू द्यायचं म्हटलं की त्याचे ढेकर येतात। चला म्हटलं आज वड्याच बनवूयात, की थोडं थोडं पाणी टाकून त्याचा आपण गोळा बनवून घेऊयात। गोळा जास्त पातळ होईल असं सुद्धा करायचं नाही, शक्यतो गोळा घट्टच ठेवायचा। हे पहा, आपण कधी वड्यांचा असा गोळा बनवतो ना त्यावेळेस जास्त पीठ टाकायची नाही, त्याच्यात शेपू सुद्धा असा दिसला पाहिजे पहा। नाहीतर शेपू कमी आणि पीठ जास्त, मग ते काय खाल्ल्यासारखं पण वाटत नाहीये। त्याच्यामुळे मग काय करायचं, पीठ सुद्धा मापातच टाकायचं पहा। याच्यामध्ये असा घट्ट गोळा असा मी बनवून घेतलेला आहे। आपण शेपूच्या वड्या करताना त्याचा रोल न करता इडली पात्रामध्ये
शेपूच्या वड्या बनवणार आहोत. दरवेळेस आपण कोथिंबीरच्या वड्या करतो ना गोल रोल करून, त्याच्यापेक्षा जरा थोडंसं वेगळं केलं ना मग सगळ्यांना वेगळं वाटतं आणि ते चवीने खातात. त्याच्यामुळे मी हे इडली पात्रामध्ये शेपूच्या वड्या करत असते. याला सुद्धा थोडंसं तेल लावलेलं आहे म्हणजे हाताला चिटकत नाही जास्त. असे छोटे छोटेच गोळे करून घ्यायचे की जेणेकरून हे पातळ झालं पाहिजे, जास्त जाड नाही थापायचं. हे असं हे पहा, अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये बसतील ना असेच पातळ पातळ थापून घ्यायचं. असं या पात्रामध्ये ठेवायचं. पहा, या अशाच पद्धतीने आपण करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व इडली पात्रामध्ये सर्व हे थापून घेतलेलं आहे. आपण ही शेपू इडली तयार केलेली आहे. आता हे सर्व थापून घेतलं की याच्यावरती आपण तीळ टाकून घेणार आहोत. खाताना हे तीळ खूप छान लागतात, त्याच्यासाठी आपण हे वरतून तीळ टाकून घेऊयात. अगदी थोडं थोडं टाकायचं आणि थोडंसं मग याच्यावरती असं प्रेस करायचं. आपण हे सर्व तयार करून घेतलेलं आहे. इडली पात्रामधलं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण हे पात्र व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात. आपण इडली जशी वाफवून घेतो ना तशाच आपण इडली वड्या वाफवून घेणार आहोत. मी इडलीचा कुकर 10 ते 15 मिनिट फुल गॅसवरती ठेवलेला होता आणि आता मी मंद गॅसवरती ठेवणार आहे. इडली वड्या पण आपल्या छान उकडून होतात. 15 ते 20 मिनिट झालेला आहेत. जरी वरती जास्त वेळ राहिला ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित वड्या उकडल्या जातात. असं हाताला चिटकत नाही ना ते पाहायचं, त्याच्यामुळे वड्या आपल्या उकडलेल्या आहेत हे समजायचं. आता मी गॅस बंद करत आहे आणि पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवणार. असाच कुकर आपण थंड करून घेऊयात. कुकर थंड झालेला आहे. या प्लेटवरती आपण ज्यावेळेस ह्या वड्या करतो ना अगदी सहजासहजी निघतात. निघालेत पहा. हे इडली वडे आहेत ते आपण तळून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण इडली वड्या टाकून घेऊयात. इडलीचा असा पूर्णपणे कुकर भरून दिला ना की छान अशा इडल्या पण वाफवून होतात. पहा, तुम्ही सुद्धा अशाच इडली वड्या नक्की करून पहा. इडली वडी आपण छोटा मोठा गॅस करून खरपूस अशा इडली वड्या तळून घेऊ. सकाळी आपल्याला हे टिफिनला इडली वडी करून द्यायची, तर त्याच्यासाठी रात्री सुद्धा तुम्ही कुकर करू शकता आणि पूर्णपणे थंड झाली की इडल्या काढून ठेवायच्या, डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर सकाळ सकाळ अशा तळून द्यायच्या. खूप छान होतात. पहा,
जसे लागतील तसे तुम्ही गरम करून खाऊ शकता. आता ह्या इडली वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत छान आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. हे पहा, आवाज ऐकला का, एकदम क्रिस्पी अशा झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात या इडली वड्या. छान अशा आपल्या इडली वड्या तयार झालेल्या आहेत आणि त्यात तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.